जय गुरु. जय गुरु. हं. ऐकू येतंय का? हो येते. ठीक आहे. आज तसं काही म्हणजे पाठ तर घेतला असता आपण, पण मी म्हटलं बरेच काय काय कोण कोण शंका विचारत असतात या ग्रुपवर आणि दुसऱ्याही ग्रुपवर. आणि मग कसं की थोडंसं असं होतं की शंकांची जी उत्तरं असतात तर ती म्हणजे सांगणं जरा कठीण होतं, लिहून पाठवणं व्हॉट्सअपवरती. तर म्हटलं मग त्याच्याविषयी आपण बोलूच या असं. हं? तर म्हणून मी लिहिलं होतं की कोणाला काही शंका असतील तर सांगा म्हणून. तसं काहीतरी प्रसादने विचारलं होतं, पण प्रसाद अजून नाहीये मला वाटतं इकडं ग्रुपवरती. काय करायचं? ऐकू येतंय ना माझं बोलणं? सीता हा स्वयंवर मला त्याला काही प्रश्न. एक मिनिट, मग मी काहीतरी हा नाही, काढतो मी ते म्हणजे तुम्हाला विशिष्ट जे असेल काही तर मग ते काढायला ते शेअर पण करतो. अं, कोणाला काही आहे का, पण शंका आहेत का, जसं काय? जय शेअर. गुरु. हा, जय गुरु. मी ते शेअर करायला काहीतरी मला प्रॉब्लेम होतोय. स्क्रीन दिसला का माझा तुम्हाला? हा दिसलाय? तर हो. ते पीडीएफ आहे. दिस दिस दिसलाय ना ते? दिसत. हा. हा. तर कुठला, कोणाकोणाला शंका आहेत मग त्याचं हे विचारूया. ऍक्च्युली प्रसादने काही प्रश्न विचारले होते आणि कोणी काय हा. विचारलं होतं, सुषमाताईंनी पण काहीतरी विचारले होते प्रश्न. पण विसरलो आता मी, म्हणजे आलेत समासाविषयी का होते. दोघं? दोघं आलेत का? हम्म. प्रसाद नाही आला. सुषमा. नाही हा, दिसत तर नाहीये. आणि सुषमाताई पण नाही दिसत. हो. आज तसेही कमी आहेत आणि जरा. हम्म. हो, 8 जण दिसतात. हम्म. काय करायचं मग आज? 7च जण आहात ना तुम्ही? येतील पण हा म्हणजे आता नाही. काही नवीन पाठ सुरू करायचा तरी हे आहे. ठीक आहे, आपण हो. जनरल एक काही तुम्हाला सहज काही हे असतील तर मग विचारा, असं तोपर्यंत आपण चर्चा करूया काहीतरी. तुमच्या ज्या बाकी कोणाच्या कोणाच्या मनात काय शंका असतील ते विचारा असं. हा, एक मी साधारण सांगतो. काही शंका ज्या सुषमाताईंनी मला अव्ययी भाव समास, द्विगु समास, कर्मधारय समास वगैरे याबद्दल विचारल्या, पण मी त्याचं उत्तर दिलं नाही. त्याचं कारण अजून ते समास आपले व्हायचे आहेत. हो. हा. तर मग म्हटलं उगीच मग त्याचं स्पष्टीकरण द्यायला जावं तर मग ते समाज शिकवणंच होईल ना, मग ते मग तसं. त्यामुळे मग मी म्हटलं हो. त्याच्यावर सध्या तरी उत्तर ते द्यायला नको असं. हं. आणि आणि आता तत्पुरुष. आपल्याला आहे. हा, काय? हा, सॉरी. नाही नाही, बोला बोला सर. नाही नाही, आहेत पुढे. याच याच भागामध्ये पुढे हा, पुढे आहेत. इथे दिसतंय. कर्मधार आहे, द्विगु बहुरी समाज वगैरे, द्वंद्व. हा. द्वंद्व हो. वगैरे आहेत. आणि त्यापैकी दोन समास जे आहेत ते तत्पुरुष समासाचाच भाग पण मानले जातात. प्रवास. पण हा. ते वेगवेगळे मानले जातात. त्यामुळे काय होतं की बर.
हा सहसा म्हणजे कोणी म्हणतात ते तत्पुरुष म्हणजे काय, की तो म्हणजे तो पुरुष असं या अर्थात इथं तो समास असतो. तर त्यामुळे त्या व्याख्येमध्ये ते पण बसतात. पण म्हटलं अजून आपलं तसं झालेलंच नाही बोलणं, तर त्याच्याविषयी हो काय हो सांगणार हो हो. नाही का. तर म्हणून मग मी समासाचं थोडस ते शंका बाजूला ठेवल्या. दुसरं त्यांनी विचारलं होतं की प्रतिदिनम वगैरे असे समास. हा, तर दिनम दिनम हम्म. प्रतिदिनम वगैरे. पण मग ते ते सुद्धा आहे समासातून व्हायचे आहेत, आपल्याला पुढे समासच आहेत. आहे. व्हायचे हा, आहेत तर ना. त्यामुळे ते सध्या जे नाहीत ते. आणि हा तिसरं त्यांनी विचारलं होतं की मग त्या काहीतरी मी जे एक स्टेटमेंट आपण केलं होतं की समासामध्ये विभक्तीचा लोप होतो, पण मग काही काही ठिकाणी हम्म होत नाही का. तर आता काही हम्म काही समासाचा एक जनरल, जर विभक्ती असेल तर लोप होईल, जर विभक्ती नसेलच तर लोप व्हायचा प्रश्न येत नाही, नाही का. हम्म हो. म्हणजे जिथे हम्म जेव्हा आपण स्टेटमेंट म्हणजे ती व्याख्या आपण केली होती समास म्हणजे काय, तर समास हा जर विभक्ती रूप येत असेल त्या शब्दाला, तर त्या विभक्ती रूपाचा लोप होईल आणि मूळ शब्दाचंच ते मूळ म्हणजे मूळ दोन शब्दाचंच एकमेकांशी ध्वनिशास्त्रानुसार तो संयुक्त होईल. हा, विभक्ती करून करायची गरज नाही असं. पण एखाद्या समासामध्ये जर विभक्ती नसेलच, तर मग ती विभक्ती लोप हा तो नियम म्हणजे येणार तर. लागूच पडत नाही तो हम्म, असं. हम्म. ते एक झालं होतं. आणि काय होतं समासाविषयी दुसरं. आणि ह्या प्रसादाने विचारलं होतं हा, की समासाचा अर्थ मूळ शब्दापेक्षा भिन्न असतो, पण संधीमध्ये तसं होत नाही. हे बरोबर आहे का चूक आहे असं? अच्छा. नाही नाही, संधीमध्ये आधी तिसरा शब्दच तयार होत नाही. संधीमध्ये दोन शब्द हा त्यांचं हा स्वतंत्र अस्तित्व आणि स्वतंत्र अर्थ असतो संधीमध्ये. हा स्वतंत्र. हा. ती फक्त हम्म, ध्वनिशास्त्रानुसार उच्चारण करण्यासाठी हा. केलेली सोय आहे संधी म्हणजे. एकत्रीकरण. हम्म, हा, हम्म, एकत्रीकरण आहे. हम्म, पण समासामध्ये ती नुसतं हम्म, उच्चारण ध्वनिशास्त्र नाही, तिसरा शब्द तयार होतो. हे मग सगळ्यात महत्वाचं समासाचं लक्षण हम्म, आहे, की त्या हम्म, शब्दांच्या समूहानी एक तिसरा शब्द तयार होतो. आणि त्याला मग हम्म, सगळे नियम, मग विभक्तीचे नियम वगैरे सगळे त्याला लागतात. म्हणजे एक उदाहरण देतो मी. रामकृष्ण. हम्म. तर रामकृष्ण. हा, हम्म. म्हणजे हा एक मग वेगळा शब्द तयार झाला. हा. समजलं ना. हा, मग राम हा म्हणजे रामकृष्ण म्हणजे राम आणि कृष्ण, मग आणि किंवा कृष्ण. हा हम्म. राम आणि लक्ष्मण. पण तरी मग हा वेगळा शब्द झाला. तर हा वेगळा शब्द तयार होतो. हा, असं. मग आता राम लक्ष्मण आपण रामरक्षेमध्ये राम लक्ष्मण असं म्हणतो. तर म्हणजे द्विवचन, आपलं द्विवचन द्विवचन म्हणतो. झालं ते. कारण का की म्हणजे तो राम तसा आणि चालला सगळा. हा, म्हणजे मग आता राम लक्ष्मण ही एक जोडी झाली. हा, आणि जोडी ही झाली. जोडी जेव्हा तिच्याविषयी जर मला त्या जोडीविषयी काही बोलायचं असेल, तर मला हं, द्विवचनीच रूप करायला लागेल, कारण ती जोडी आहे म्हणून. हं. असं म्हणजे तर षष्ठी असेल तर षष्टीचं द्विवचन वापरावं लागेल. वापरावं हं. लागेल. हो. रामस्य राम. हा हा, म्हणजे मग कारण आता मी ते राम आणि लक्ष्मण या दोन शब्दांना वेगळं नाही करू शकत कधी. तो एक झाला शब्द. हा. हा, असं. म्हणजे आता राम यो हो म्हणजे कृष्ण यो हो असं म्हणावं. सप्तमी किंवा षष्ठी असं. हा, हा. देवयो, नाही सॉरी, हो, यो हो. राम लक्ष्मण हा असा एक शब्द झाला, म्हणजे अकारांत हा पुल्लिंगी. पण त्याचं हा द्विवचन वापरायला लागेल असं. हा हा. असं. हम्म. म्हणजे ते असं. स्य नाही येणार. हा, रामकृष्णस्य असं नाही होणार. रामकृष्ण नाही यो तसं हो नाही. असं. हा, यो. बरोबर. रामकृष्ण जर कोणीतरी एक व्यक्ती असेल, रामकृष्ण परमहंस, हा की ज्यांचं हा नावच हा हा. रामकृष्ण होतं, हो मग हो हो रामकृष्णस्य हो. होईल. पण मला जर तो राम आणि होईल. हा, हा, असं. तो इनफॅक्ट आलं लक्षात. त्यावरनं आपण ओळखू शकतो की रामकृष्ण ही एकच व्यक्ती आहे, की रामकृष्ण या दोन व्यक्ती आहेत हा आणि त्यांचा समास आहे असं. हं.
असं. बरोबर बरोबर. हा. तर यांचे हे. काही क्वेरीज जे आहे प्रसादच्या, हा. त्यामध्ये हे मुनिवर्य वाल्मिकी किम भवान हम्म. जलम पिबसी, हे वाक्य आदरार्थ दृष्ट्या बरोबर आहे का? हे मुनिवर्य वाल्मिकी किम भवान जलम पिबसी, जल. हो, ठीक आहे ना. म्हणजे आदरार्थी म्हणून योग्य आहे का ब, विचारून? हो, भवान हा शब्दच मुळी हो, आदरार्थी आहे. आदरार्थीसाठी आहे. हो. आणि बरोबर. त्याला क्रियापद पिबसी हे ठीक आहे. नाही, नाही, नाही. अ, हम्म. नाही, नाही, तर नाही. नाही, नाही, नाही. हम्म. भवान आणि हे जे आहे ना, तर याला मला वाटतं, एकदा मी चेक करतो, पण मला असं आठवतं की त्याला हम्म, प्रथम पुरुषाच्या विभक्ती लागतात सगळ्या. अच्छा. असं वाटतं मला. हा. भवान, भवती हे सगळे जे शब्द आहे हम्म. ना, हा, तर अच्छा, हा. यांना बहुतेक प्रथम पुरुषाच्या विभक्ती प्रथम लागतात पुरुष. असं वाटतं मला. म्हणजे जसं हिंदीमध्ये तुम्हाला आठवतं का? हम्म. हिंदीमध्ये हो. अ, आप आप. हा. आणि आप थर्ड म्हणतात ना. पर्सन आप, हा. हाँ, ते आप मध्ये मग थर्ड पर्सन असतं ना. म्हणजे आप बहुत विद्वान है, आपने ये किया है. हा. हा, म्हणजे हा. पण ते असं ते तृतीय, म्हणजे आपल्या ज्याला आपण ज्याला तृतीय पुरुष म्हणतो, प्रथम हो, संस्कृतमध्ये हो. ज्याला प्रथम पुरुष म्हणतात, आपण त्याला तृतीय पुरुष म्हणतो हिंदी किंवा मराठीत. तर ते हम्म, सगळं मग आप करून म्हणजे हो, असं म्हटलं जातं तसं. हम्म. बरोबर. भवानचा अर्थ काय इथे घ्यायचा? भवान जलम पिबसी. आदरार्थी तुम्ही. त्वम अच्छा, सारखा तुम. भवान. हो. हा. हम्म. हा. आणि आदरार्थी घेतला जातो. हा. तर ते बहुतेक परत एकदा मी कन्फर्म करेन, हो, पण हो, हो. 99% ते आदरार्थी म्हणजे भवान भवती वगैरे ज्या गोष्ट कोण आता विचारत प्रथम पुरुष. होतं, शुभांगी ना, मला वाटतं ते विचारत होते ना, हो ते हो. शुभांगी. हा. तर हे जसं आपण ते मुंजीमध्ये म्हणतो ना, ओम भवती भिक्षां देही. हा. ते भवती हम्म. काय आहे, तर त्या स्त्रीला तो बटू आदराने संबोधन करतो की हा, हे भवती म्हणजे हे माते, असं माते अर्थाने किंवा असं. हे स्त्री आहे, पण म्हणजे आदरार्थी स्त्रीवचन आहे ते भवती असं, एकवचनीच. हा. आपण आदरार्थी एकवचन स्त्रीसाठी त्याला अच्छा. भवती. म्हणजे आपण हम्म. ओम भवती भिक्षां देही जे आहे ना, गीते म्हणजे आपल्या मुंजीत हा. जो विधी आहे हो भिक्षावरीचा, हो. तर त्याला भवती हे त्या स्त्रीला त्यांनी हाक मारलेली असते असं. हा. अच्छा. हा. असं. त्यांचा ते. दुसरा प्रश्न आहे. हे, हा. जाऊ पुढे. हा. हा. हा, जा ना. हा. जय गुरु सर, धातृ व दातृ हे ऋकारांत पुल्लिंगी शब्द शिकलो, पण मग अथर्व शीर्षामध्ये अवदातारम अवधातारम असे एक वचन का वापरले आहे? अथर्व शीर्ष म्हणतो, पण ते काय म्हणतो ते पुरेसे अज्ञान आहे, कृपया समजावून सांगा. हम्म. तर ही जी ऋकारांत शब्द आहे ना, पितृ, मातृ, धातृ, भ्रातृ, हा, दातृ वगैरे वगैरे, याला सगळ्यांना ऋ म्हणजे ऋषींचा ऋकारांत शब्द म्हणतात. हा. पण याची प्रथमा एकवचन पिता, हम्म, दाता, हम्म, बरोबर, धाता, हम्म. हा, धातृचं धाता किंवा विधाता आपण म्हणतो ना, विधाता, माता, हम्म, असे सगळे आहेत. हा. आणि दातारम, धातारम, पितरम हे सगळे त्याचं विभक्ती आहेत. असं आहे. हा. हम्म. हा. त्या. हा. नाही, नाही, सॉरी. बरोबर. दातारम, अवदातारम, तर हे हे बहुवचन आहे. पिता. दातारम हे दातृ शब्दाचं बहुवचन आहे. म्हणजे विभक्तीच, पण बहुवचन आहे. असं. हा. तर त्यामुळे त्या विभक्ती हे समजलं की मग तो प्रश्न नाही. पण आहे ते सगळं म्हणजे ऋकारांत, ऋषींचा ऋकारांत हे आहे सगळं ते असं. हा. हम्म. दाता दातारो दातारहा, धाता धातारो धातारहा. हम्म. आणि दातारम. आता दातारम हे बहुवचन आहे, सॉरी, दातारम हे द्विवचन आहे. अवदातारम म्हणजे दातारांचं, देणाऱ्याचं रक्षण कर असं.
देणाऱ्याचं म्हणजे अव पण अव म्हणजे त्यामुळे ती द्वितीया येते दातारम असं. या अर्थाने दातारम ती द्वितीया एकवचन आल्यामुळे ते ते द्वितीया आलं. मला नेहमी हा प्रश्न पडायचा म्हणजे संस्कृत शिकल्यावर की दातार हम्म. हे जे आडनाव आहे ना हो, ते दात आडनाव झालं काय बरोबर. हा तर दातार हे आडनाव द्वितीयच कसं काय म्हणजे दातारम दाता एक वेळ आडनाव असेल तर ठीक आहे. नाही का पण दातारमचं दातार हे कसं काय आडनाव केलं. पण ठीक आहे ते आडनावं कशाची कशी बनतात त्यामुळे हम्म. त्याला काय अर्थ नाही. असं. हम्म, हो. आणि त्यांनी एक ते दृश्य पश्यचं विचारलं होतं. अरे या कोण विचारतायत रंजना ते लिंक मी पाठवा म्हणून. नेहमीचीच लिंक आहे ना ती. हो हो ना हो. नेहमीची झूम लिंक आहे. हा काय नाही तर हे झालं का शंका निरसन दिलीप. हा, ते हे झालं. हा. प्रसाद प्रसाद ते अजून एक लिहिलं ना त्यांनी. दृश्य म्हणजे दिसणे आणि पश्य म्हणजे पाहणे असं काहीतरी त्यांचा गोंधळ होतोय. पण मला वाटतं दृश्य पश्य असाच धातू आहे ना. असंच धातू आहे हो. हम्म. म्हणजे दृश्य म्हणतात दृश्य ती असं नाही ना होत. नाही पश्य ती नाही असंच होत. दृश्यती हा शब्दच हा नाहीये म्हणजे दृश नाहीये पश्यती. हा ते हा मला हा म्हणजे गमगच्छ असं गमती हो असं नाहीये ते दृश दृश्य पश्य पश्यती असंच आहे. दृश्य तर पश्यती असंच आहे. हा हा दृश्य दृश पश्यती. पश्यती हा तर त्यानं कधी वाटलं कधी ते हा त्यानं कधी कधी जसं दृष्टी दृश्य वगैरे वगैरे द्रष्टा ही हा सगळी दृश धातूपासून झालेली आहे. हा पण बनलेली आहेत हा. बनलेली आहे पण म्हणजे त्यामुळे काही विभक्तीची आपली विभक्ती नाही या धातूची पण काही रूप ही दृश पासून म्हणजे जसं दर्शयती हा असं होतं हम्म. म्हणजे हा त्याचं ते हा प्रेरक रूप आहे ना ते दर्शय असं होतं. हा दर्शय हो हा प्रेरक रूप पण हो हो त्याचं हो हा हो हा म्हणजे पश्ययती होत नाही त्याचं. हा हा दर्शयती तसं असं होतं. गमच सुद्धा होतं की आता गम गच्छ म्हटलं तरी गमिष्यामी असं पण म्हणजे गमेशियम तिथे गम बरोबर येतं हा. बरोबर तेच हा बरोबर ते हा शिकायलाच पाहिजे ते त्यांनी म्हणजे उगाच गोंधळ करून घेतलाय स्वतःचा. हो हो. नाही, ते उशिरा अभ्यास करतात ना ते ऐकून त्यामुळे. नाही नाही ठीक आहे ते काय होतं नाही ठीक नंतर आहे पण हा हा शंका येतात त्या विचारलेल्या बऱ्या तशा काही हरकत नाही तसं. हा ना हा तर अजून सीता काही तिथे स्वयंवर मध्ये दिसत त्यांना नाही. काही शंका आहे त्यामध्ये. त्यातलं कशामध्ये एक आहे की सीता स्वयंवर म्हणून होतं ना मागचे त्या हो प्रवेशमध्ये धडा हो हो जरा त्यामधलं एक वाक्य त्याने असं लिहिलंय की क्षेत्रम कृशतः मे लांगुला दुत्थैका सुता असती. हा तर त्यात ते कृशतः जे आहे शेताला नांगरलेल्या किंवा माझी नांगरापासून उचललेली कन्या आहे. तर हा असं कृशतःचा त्यांना ते काय नेमका अर्थ होईल यामध्ये. क्षेत्रम कृशतः म्हणजे काय. शेत नांगरताना म्हणायचं का नांगरलेला का नांगरण्याशी काय संबंध आहे त्याचा. क्षेत्रम कृशतः बरोबर मे हा लांगुला दुत्थैका हम्म हम्म सुता असती. हम्म हम्म माझी नांगरापासून उचललेली कन्या आहे. हा आपण त्याचा अर्थ सांगतो सिद्ध सांगतो दिला असेल. तर इथं कृशतः नांगरापासून उचललेली असं डझंट मेक सेन्स. नाही नाही पण काय माहितीये का असंच आहे ऍक्च्युली की त्या नांगराच्या फाळ्याला ती लागली ती पेटी म्हणजे ती नाही हा पेटी लागली. पेटीत एका पेटीत होती सीता आणि ती नांगराच्या फाळ्याला लागली त्यामुळे नांगराने ती उचलली अक्षरशः त्या पेटीला उचलण्यात आलेलं आहे आणि मग पेटी जेव्हा उचलली म्हणजे तो कोणीतरी शेतकरी असणार प्रत्यक्ष जनक नसेल करत ते पण त्याच्या राज्यातला कोणीतरी जो शेतकरी होता तर त्याला ती पेटी मिळाली म्हणजे पेटी त्याने मग नांगराच्या फाळाला ती लागली मग ती फाळ असा उचलून उचकटून ज्याला आपण म्हणतो मग ती पेटी बाहेर आली म्हणजे उचकटवली त्या नांगराने नांगराच्या फाळाने आणि मग ती पेटीमध्ये ती मुलगी दिसली मग ती त्यांनी राजाला आणून दिली अशी कथा आहे ती त्यामुळे नांगरापासूनच ठीक आहे म्हणजे वाईट चुकीचं नाही तसं असं अशी म्हणजे कृशतः म्हणजे काय घ्यायचं म्हणजे. कृशतः तर हे जसं हे धातुसाधित आहे ना पठतः हा हम्म, हा तसं मग तसं. ते हा
तर क्षेत्रम कृशतः म्हणजे कोणीतरी पुल्लिंगी व्यक्ती, हम्म म्हणजे हम्म हम्म माणूस, की तो कृशतः होणार ना. तर हम्म स्त्री हम्म नांगरत हम्म असली तर कृषतागत. कृशता असं झालं असतं असं. हम्म हा, ते धातुसाधित आहे. धातुसाधित पुल्लिंग रूप आहे. धातुसाधित म्हणजे मग ते हम्म नाम होतं. मग त्या नाम झालं ते, हा हम्म तेच. मग ते नाम तुम्हाला पुल्लिंगी ठेवायचंय की चालतं. स्त्रीलिंगी हम्म. ठेवायचंय की नपुंसकलिंगी ठेवायचंय, ते त्या ती व्यक्ती जी असेल त्यानुसार ते ठरतं असं, नाही का? हो हो. हा, असं. म्हणजे हे क्रियापद नाही, ते नामात रूपांतर झालं त्याचं. नाही हा, नाही, हा तहा आपण म्हणजे जसं धातुसाधित शिकलेलो आहे ना. रामाप्रमाणे हो चालणार. हा, हो. रामा रामव तसं चालणार ते कृषतः हम्म. कृषत. मग असं ते क्षेत्रम शोधतया सा लब्धा अतः सा सीता नामना विश्रुता. पुढचं वाक्य सीता एक आहे. इति नामना विश्रुता. हो. हा, हा. क्षेत्रम शोधतया, तर शोधतया हे सुद्धा शोधयता. शोधयता आहे. शोधयता हा त्याने तया दिली तेव्हा. हा. शोधयता, नाही नाही, तया शोधयता. यता 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 यथा. मग तस. हा. क्षेत्रम शोधयता शोधा सा म्हणजे लब्धा सा. अतः शोधयत सा आहे. सीता नामना विश्रुता. हा, ते शोधयत आहे तुमचं तसं झालेलं नाहीये, पण शोधताना असं. हम्म हा. तर ते रूप झालेलं नाहीये तुमचं. म्हणजे हा, तर ते पण ते शोधताना ती सापडली म्हणून सीता. हम्म सीता म्हणजे आपण ते बघितलंय ना कुठल्या तरी हम्म प्रवेशमध्ये. हम्म सीता म्हणजे हम्म शेतीच्या अवजारांना सीता द्रव्य आणि हो म्हणतात ना. हा. हो. हम्म. तर ती अशी. त्यातच आहे. हा, त्यातच आहे का? नाही नाही, हा. सीताद्रव्य आहे नाही वेगळा, ते शेतीच. कृषकामध्ये. कृषक. हा. हा. हम्म. हा, तर हौद. ती सीता का? तर ती सीताद्रव्य जे आपण म्हणतो म्हणजे शेती. इनफॅक्ट शेती हा शब्द आहे ना, शेती. हा, हा. ही तोच. सीताच आहे. सीता शेती हे सीतापासून शेती झाली. म्हणजे असं, शेतीची धरणी अवजार म्हणजे. मातेशी तिचा संबंध हा, आहे. हा, म्हणून. हम्म. हम्म. मराठीत सीतेचा अपभ्रंश शेती झालेला आहे असं. हम्म. बस हा, एवढेच होत आहे. हो. चालेल. चालेल. अजून. हो. नंतर एक जनरल प्रश्न तरी विचारलाय की जर आपण काय? एखादी गोष्ट दुसऱ्याला देतो तेव्हा द्वितीयच वापरायची ना. मग तुम्ही उदाहरण द्या बघू एखादा. म्हणजे अहम रामम पुस्तकम ददामी. हा मग ते हम्म. हा, बरोबर आहे. तर हे जे आता द्वितीयच येईल त्यामुळे. ददामी हे जे आहे ना, हे तुम्ही द्विकर्मक क्रियापद नावाचा एक प्रकार असतो. हम्म. द्विकर्मक म्हणजे ज्याला दोन कर्म असतात. एक कोणाला दिली आणि काय दिली. हम्म. असं. तर ते आता हे पण हा, तर त्यामुळे अहम दोन्ही कर्म. पुस्तकम पठामी. हा. मग हे एकच होईल. इथं पठामी आहे. म्हणजे द्विकर्मक नाहीये. पठामी आहे एकच. नाहीये. हा म्हणजे हा. एकच. एककर्मक नाही. नाही, अकर्मक, सकर्मक आणि कर्ता द्विकर्मक. कर्म क्रियापद. हा. नाही नाही, गंमत गंमत बघा. अकर्मक काही क्रियापद ही अकर्मक असतात. हम्म. हा. त्याला कर्मच नसतं. हम्म. बरोबर. आता मी पडलो. हम्म. अ, हा, काय पडलो म्हणजे काय पडलो, काही नाही पडलो, काय पडलो. नाही. हा. हा, करतात कुठे पडलं करतात. ते. हा. हा, कर्म. करता कुठे. पड. हा, मी पडलो. हा, असं. नाही का? बरोबर. हा, पण त्याला म्हणतात मी धावलो. अकर्मक. हा. मी धावलो. बरोबर. हे बरोबर. झालं होतं आपलं एकदा. हा, झालं. खूप वेळा झालेला आहे हा आपलं ते. विषय झालेला आहे एकदा. हा. हम्म. हा. नंतर मग दुसरं आहे सकर्मक. सकर्मक म्हणजे याला कर्म आहे. हा. पण त्या सकर्मक आहे. मध्ये अजून एक ब्रँच आहे द्विकर्मक. तर द्विक. द्विकर्मक हो, म्हणजे ते याला पण दोन झालं. कर्म असतात. हा, की हम्म. दोन दोन कर्म, की अहम रामम पुस्तकम ददामी. हम्म. हा, आता पण अहम रामम पुस्तकम ददामी म्हणजे मी रामाला पुस्तक देतोय. म्हणून मराठी आपण द्वितीयचा आपण प्रत्यय मराठीत म्हणतो ना, सला ते सला नाटो ला. चालला त्याचं. हा, तर मी रामाला पुस्तक स. देतो. पण पण हा. मी म्हणेल अहम रामाय पुस्तकम ददामी. तर याचा अर्थ काय होतो? मी रामासाठी पुस्तक देतोय. म्हणजे मी रामाच्या हातात नाही देत आहे, मी रामाकरता देतोय. हा. म्हणजे हा सूक्ष्म करेक्ट. फरक आहे. त्यामुळे सूक्ष्म द- फरक. म्हणजे देताना द्वितीया पण असू शकते, चतुर्थी पण लागू शकते, पण दोन्हीचा अर्थ बदलतो. मग अहम रामाय हम्म. पुस्तकं ददामी म्हणजे
ठीक आहे, कोणीतरी माझ्याकडे लक्ष्मण आला आणि मी त्याला रामासाठी पुस्तक देतो, हम्म. तेव्हा मी त्याच्या अहम हस्ते. हम्म. हा म्हणजे असंही होईल ते वाक्य, अहम लक्ष्मणम रामाय पुस्तकम ददामी असं. हा म्हणजे मी लक्ष्मणाला रामासाठी पुस्तक देतो असं. बरोबर. किंवा मग नुसतंच अहम रामाय पुस्तकम ददामी, किंवा पुस्तकम प्रेषयामी म्हणजे पाठवतो मी लक्ष्मण रा, हा असं पण होऊ शकतं, रामासाठी पुस्तक पाठवतो असं. हं. पण किंवा तेव्हा नुसतं ते अहम पुस्तकम प्रेषयामी असं पण होईल. असं पण होईल ना, हो. पण हा. कोणासाठी? हा. रामासाठी. पण प्रेषयामी मी हे पुस्तक पाठवलं आता. हा. त्याचं ते. कारण असं, प्रेषयामी हे हा. द्विकर्मक नाहीये. प्रेषकार्मिक हा. हे हा. हा. प्रेषयामी एक नुसतंच सकर्मक आहे. एका. त्यामुळे हा. हा, कारण प्रेषयामी म्हणजे अजून कोणाला, म्हणजे तिथे अजून कोणी येत नाही, फक्त कोणासाठी असेल तर तो येईल, मग ते रामाय तर लक्ष्मणाय ते असं नाही. वाढत आहे. हा. ते वाढत जाईल, पण द्वितीय दोन कर्म नाही याच्यात, याच्यात पण बरोबर बदामी मध्ये बरोबर. येऊ शकतात असं. येऊ शकतो. एक ते मध्ये प्रश्न. सदैव कर्ता कर्म क्रियापद कायम लक्षात. हा, बोला बोला. नाही बरोबर. त्या उषा नाही, किरण बोला. जोशींचा एक प्रश्न होता कोणाचा? की हा. काका काकू यामध्ये जर आपण हा. आणि किंवा व टाकलं तर तो द्वंद्व समास होतो का? आणि त्याला रिस्पॉन्ड केलं होतं सुषमाताईंनी, मला तरी द्वंद्व समास वाटतो. काका व काकू म्हणजे काका काकू. माझा मुद्दा हा होता की येथे काका व काकू या दोन्ही शब्दांना आपापली विभक्ती आहे. दोन शब्द एकत्र आल्यावर विभक्तीचा लोप झाला नाही, शिवाय अर्थही बदलत नाही. तेच ते पुढे येणार आहेत ना समास. हा, ते ते झालं तो राहिला, त्यांचा मुद्दा हा, राहिल्यापैकी तो हम्म. एक. हा. नाही, बोलू शकतो आपण त्याच्यावर, पण तुम्ही मला एक सांगा, की आपण काका काकू, आता हा एक शब्द जेव्हा असतो, हा, आता माझ्या घरी काका काकू आले होते, आता हम्म. काका काकू याचं लिंग काय? स्त्रीलिंग की पुल्लिंग? हा, माझ्या, नाही का? त्यामुळे आता काका हा. काकू हा ना एक तिसरा शब्द झाला की नाही तयार, की ज्याचं लिंग वेगळं झालं, नाही वेगळं का? होतो, हा. ते म्हणून काका काकू म्हणणार ना आपण, तो काका काकू पण नाही आणि ती हा. काका, तेच हा, म्हणणार हा. ना. हा, तर त्यामुळे लिंग बदललं, नाही का? त्यामुळे हीच बरोबर. समासाची खूबी आहे, की समासाने तिसरंच एक व्यक्तिमत्व तयार होतं, म्हणजे असं. जरी तो द्वंद्व समास असला, हा, जोडी, तरी तिचा आता लिंग म्हणजे हम्म. एक तर व आहे, म्हणजे व किंवा आणि ह्या शब्दाचा लोप झालेला आहे. हा, काका आणि काकूचा आणि ह्या शब्दाचा लोप झालेला आहे एक. पण हो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो एक स्वतंत्र शब्द तयार झाला, आता ती जोडी, नाही का? हम्म. असं. हा, जसं आपण काका. वधूवर, हा. वधूवर वधूवर. नवरा, हा. नवरा नवरी हो. असं आपण म्हणतो ना, तर ती एक स्वतंत्र, त्याला त्याची विभक्ती रूपही आपण मग वेगळी करतो ना मराठीत सुद्धा, नाही का? म्हणजे आता आपण काका काकूंसाठी पाणी आण असं म्हटलं की हो, तर काका हा, काकूंसाठी हे नपुंसकलिंगाची चतुर्थी लावावी लागते. चतुर्थी होते, हा. हम्म. असं. त्यामुळे ते ते हा, नियमात ते बसतं आता म्हणजे समास. थोडक्यात. हो. हा, हे जो समासाचा नियम आहे, की नंतर त्याचं आहे. स्वतंत्र अस्तित्व राहत नाही. जे की हम्म. संधीमध्ये, नुसत्या संधीमध्ये ते नसतं, फक्त संधीमध्ये ते स्वतंत्र, त्या शब्दांचं स्वतंत्र अस्तित्व राहतं. ती फक्त पुन्हा पुन्हा मी सांगतो, की संधी ही ध्वनिशास्त्रानुसार संधीचे हम्म. नियम हम्म. आहेत. हा, बरोबर. हा, उच्चारण आणि ध्वनी, उच्चार म्हणजे ध्वनीचाच होणार, म्हणून ध्वनिशास्त्राच्या नियमाचे नियम हे संधीचे नियम. संपले आता. प्रश्न हो. संपले. हा. नाही, पण ठीक आहे, अजूनही कोणाला जर काही अजून शंका अजून हम्म. उद्भवल्या असतील या चर्चेनंतर, तर आताच्या आता आपण बोलू शकतो, कारण आता आपण आता वेळ तसा कमी आहे, त्यामुळे दुसरा वेळ हा. पण घेणार आता आपण, त्यामुळे. नाही, कोणाला काही विचारायचं आहे? हम्म. नसेल तर मग थांबूया का आपण, की काय? हम्म. चालेल. नाही सर, घ्या ना, 2 वाक्य होती. रामस्य वनगमनम. आता किती जण आलीत? आलीत की?
तर ती खूप म्हणजे 10 जण. म्हणजे हम्म. 10 आहेत. 10 म्हणजे मी पकडून 10 आहेत, म्हणजे हो, तुमच्यातली 9च. कमीच आहेत तशी. कदाचित लोकांना वाटलं असेल की मी काल म्हटलं म्हणजे बहुतेक आज बरं होईल नाही की तर नाही मी काय आता 2-3 दिवस आता काय माहिती असं त्या दृष्टीने. माझंही तसं म्हणजे दुपारपर्यंत थोडं डळमळीत होतं. नाही हा पण वाटतं आता 7च आहे सगळीकडे ती. बऱ्याच लोकांना त्रास आहे. नाही काय माहिती. हम्म. हम्म, माझं सध्या काय आहे म्हणजे 3-4 माझे दिवसातनं अशी सेशन सुरू आहेत. त्यामुळे हम्म. 4 त्यामुळे आणि जरा त्यामुळे ताण पडतो, हा ताण हा पडतो. घशावर जरा जास्त ताण पडला, म्हणून मी म्हटलं मी ब्रेक घेऊया, पण आता ठीक आहे तसं. नाही, सर सहज मी आपलं म्हणजे तुम्ही सरच आहात गुरुस्थानी, पण तरी आपलं सांगते, तुम्ही कायम कोमट पाणी पित जा. अच्छा. हो, मला कोणीतरी हम्म. अजून हो, एक सांगितलं हो. की हा धन्याचं पाणी की असं काहीतरी सांगितलं मला. हा, नाही धन्याचं तेवढं सुद्धा जरूर नाही. कोमट प्यायचं म्हणजे हा. अगदी हा रूम घशाला गरम टेम्परेचर राहतं. पण नाही, थोडस थोडस कोंबट पाणी, हो, कोमट पाणी हा. म्हणजे काय लुक थंड वॉर्म, लुक वॉर्म लवकर. म्हणतात तसं. हो हा हो हो. हे हा म्हणजे साधं पण म्हणजे नाही, फ्रीजचं थर्मासमध्ये तर मी हा. हा नाही अजिबात आता, नाही. हा आता आम्ही कायम माठाचं पाणी पितो, ते बंद करायला पाहिजे. ते अं, फ्रीजचं नाही पित मी हा. कधी, पण नाही माठाचं पण पितो. तरी हा म्हणजे माठाच्या आता पेक्षा सध्या काही दिवस तुम्ही करून बघा वाटलंच. करून बघेन, नक्की कारण नक्की. नाही हा आणि आणि ती थर्मास एक भरून ठेवला की, सोपी. आणि नाही ना हल्ली ते डायजेशनला पण चांगलं असतं. चांगलं असतं. नाही ना हल्ली आता मायक्रोवेव्ह असल्यामुळे तोही प्रॉब्लेम नसतो. पटकन आपल्याला हवं तेव्हा गरम करून तेवढं घेता येतं तसं. तरी मी आय विल नॉट सजेस्ट मायक्रोवेव्ह, कारण अच्छा. दोज वेव्ज आर नॉट गुड म्हणजे. हा हा हा. हम्म. हा ते म्हणतात बरेच जण हो, म्हणजे हो. माझं तरी हे आहे. अच्छा. त्याचे साईड इफेक्ट असतात. त्याचे साईड इफेक्ट असतात हा हो हो. साईड इफेक्ट आहे. नाही बरं. थर्मासमध्ये तर पाणी हो गरम करून ठेवायचं. हो नाही ते झालं मग ते करता येईल तसं. हो अगदी. सहज सांगितलं म्हणजे सर हो. माझ्या अनुभवाने. नाही त्या नाही बरोबर. प्रसादचं अजून एक सजेशन होतं सर असं की तर ते प्रवेशचा अभ्यास करतायत ना, तर हो. त्याकरता कोणी मेंटर असं जुन्यापैकी मिळेल का, की आम्ही जे कोणी 20 लोक आहोत ते 5-5 एकाकडे दिले, की त्यांनी काही डिफिकल्टी आली त्यांना रेफर करावी त्यांना इन्स्टंटली, असं काही करू शकतो का आपण? ऍक्च्युली देवी प्रसादला असेल किंवा प्र, प्रसादला त्याची बायकोच आहे ना मेंटर. नाही, पण तिचं काय, तिचं ती पण तेवढंच इरेग्युलर आहे ना. नाही नाही तिचं पण रेग्युलर नाही नाही पण ती आता कोविड करते म्हणजे तिने कोविड पूर्वी करते पण केलेलं आहे. आणि नाही म्हणजे त्याला त्याचं दोन कारण, एक तर म्हणजे की त्यांचं US टाइम असणार ना, त्यामुळे हो. हम्म. म्हणजे टाइम झोनचा पण फरक आहे. नाही, आणि तो मी याच्यावर व्हॉट्सअपवर टाकेल आणि क्लॅरिफाय करायचं पुढचं त्याला. नाही पण मग मी हे तर प्रत्येक उलट वेळेस तुमच्याकडे उलट नाही नाही उलट उलट मला अशा लोकांना असंच सांगणं, इव्हन सगळ्यांनाच म्हणजे तुम्हाला पण, म्हणजे की लोकांनी व्हॉट्सअप ग्रुप म्हणजे व्हॉट्सअप हे माझ्या दृष्टीने फार प्रभावी माध्यम आहे हा, हो. शंका निरसनासाठी. कारण एकच शंका एकदम आपण 20-25 जणांपाशी पोहोचतो, आणि ज्याला जी येते ते उत्तर देतो. ते बरोबर असेल तर चांगलीच ठीकच असतं, पण चुकीचं असेल तर मग ती ती त्या त्या दुसऱ्याची पण चूक दुरुस्त होते. म्हणजे समजा एखाद्याने शंका विचारली, तिसऱ्याने परस्पर उत्तर दिलं, आणि ते उत्तर जर योग्य असेल तर प्रश्नच नाही, ती शंका दूर झाली. आणि जर चुकीचं असेल तर परत तिसरा किंवा चौथा कोणीतरी ती दुरुस्ती किंवा प्रश्न करतो, अरे बरोबर आहे का, की असं पाहिजे असं. म्हणजे उलट व्हॉट्सअप, माझं असं तुम्हाला पण सांगणं आहे सगळ्यांना, की अशा ज्या प्रसादनी किंवा आता सुषमाताईंनी वगैरे ज्या शंका विचारल्या ना, तर त्यात मी काही असं काही त्यात हे मानत नाही मी. फक्त म्हणजे त्या शंका विचारायलाच पाहिजे. फक्त कधी कधी काय होतं ना, जसं आपण आता जे शंकांचं निरसन लिहिणं, त्याचं शंकांचं निरसन लिहून उत्तर देणं ना, हे कधी कधी प्रॅक्टिकल होत नाही. म्हणजे जसं आता मी समजावून सांगतो ना, तसं ते समजावून सांगता येत नाही. हा ते उत्तर देणं, त्यामुळे फक्त यस नो टाईप करून त्याचं उत्तर नसतं ना बऱ्याचदा, नाही का. तर पण हम्म. शंका हम्म. विचारायला काहीच हरकत नाही. तर माझी तुम्हाला हम्म. सगळ्यांना आग्रहाचं सांगणं आहे की तुम्ही शंका विचारा, आणि पाहिजे तर आपण असं करत जाऊ की वर्गाची पहिली 5 मिनिटं आपण शंका निरसनासाठी ठेवत जाऊ, आणि मग पुढे जात जाऊ. कारण जेवढं तुम्ही शंकेतनं शिकाल ना, शंका निरसनानं. चालेल सर. हम्म. कारण असं एक मला ना एक सुभाषित मी पाठवेन तुम्हाला, की हम्म. पाठवलंय का तुम्हाला मी पूर्वी माहिती नाही. हा असं एक सुभाषित आहे, आपल्या अध्यात्म धर्मशास्त्र किंवा कुठलंही म्हणा, पण या शिक्षण शास्त्राचं, की सांगितलेलं.
सांगितलेलं ना मी की सांगितलं तुम्ही ते ना हा म्हणजे पहिला विद्यार्थ्यांनी पाद म्हणजे एकमेकांशी जास्त हा हा म्हणजे एक पाद जो आहे म्हणजे तो शिक शिक्षकांनी शिकवून मिळतं, समजतं. हम्म. एक हो पाद नंतर विद्यार्थ्यांनी एकमेकांशी चर्चा केल्याने मिळतं. एक पाद ठीक नंतर आहे. त्यावर हा, चिंतन केल्याने मिळतं. आणि एक हो पाद कालांतराने जे 25% जे कन्सेप्ट आहेत ते आपले कालांतराने दूर होतात. असं. आचार्यात पादम आधत्ते हा पादम शिष्यस्व मेधया पादम बरोबर सब्रह्मचारिभ्य पादम कालक्रमेण च. बरोबर. तर ते मी पाद लिहून म्हणजे ठेवलं. इथे 25%. हो बरोबर. हो तर हो हो तर हो पाद म्हणजे 25%. हा असं तर ते हो 25, त्यामुळे शिक्षणाची ती प्रोसेसच आहे. 25% ह्याच्याने. हा तर दुसरं 25% ते एकमेकांमध्ये, म्हणजे आता इथं मी म्हणजे ग्रुपमध्ये चर्चा करूनच ते समजणार असं. तर त्यामुळे आधी ते शिक्षकाकडनं एक 25%, मग स्वतःच्या हम्म. ह्यानी 25%, आणि मग स्टुडंट मध्ये नाही मग हे करून, चिंतन आणि मग नाही. ड्यू हा कोर्स हो स्वतः चिंतन. क्वार्टर फ्रॉम हा हिज फॉलो स्टुडंट्स अँड हो क्वार्टर ड्यू कोर्स ऑफ येस. तसं मला अजूनही टाइम. आठवतं की गीता जी आहे, भगवद्गीता, लहानपणी हो मी नुसती पाठ केली. मग नंतर हो मधली बरीच वर्ष नंतर काही अर्थ नाही. कळतो. हो. पण त्याचा अर्थ म्हणजे वयाच्या उत्तरार्धात कळायला लागतो. बरोबर. असं खरंय. असं तसं. तर त्यामुळे पुन्हा एकदा मी याचं कन्क्लुजन सांगतो की सगळ्यांनी आपापल्या शंका अभ्यास करताना मनात ठेवू नका, मनात तर ठेवूच नका. हम्म. आणि ग्रुपवरती टाका. तुमच्या एका शंकेने तुम्ही अजून 20 जणांना ज्ञान देणार आहात असं समजा. हो नाही, टेन्शन. आमची परत रिव्हिजन होतेच ना, परत हा काहीतरी कारण कोणी मग प्रत्येक विचारलं की. प्रत्येक जण हो मग ना. त्या शंकेवर विचार करायला लागतो, अरे याचं काय उत्तर असेल, करतो. हो हो नाही का हो असं. ना. हं? हो ना. सर गीतेचं काही विचारलं तर सांगू शकाल तुम्ही मला? हो प्रयत्न हम्म. म्हणजे करीन. पण विचारायला विचारायला तुमचं स्वागत आहे, म्हणजे सुस्वागतम अगदी. हा उत्तर मी कितपत, पण प्रयत्न नक्कीच करीन मी असं. हं? कोण, असं माधुरी आहे. बोलली का? हो हो ग, अहो माझा आवाजच बसलाय, संध्या माझं पण सगळ्यांसारखं झालंय. संध्या संध्या त्यांच्या, तू माझ्या चक्री पाठ्यामध्ये आहेस की. हो आहे ना, आहे आहे. आपण एकाच ह्याच्यात आहोत, आज 15व्या आजच्या ग्रुपमध्ये. ह्याला होता का व्याकरण सत्राला? नाही, मी त्या सत्राला नव्हते. हा आज झालं ना, पण आज 2-3 तासाचं होतं. आपण चक्रीमध्ये एकत्र आहे आहे, चक्रीमध्ये आहोत ना. आहे, तुमच्या हा ह्याच्यातच आहे मी. 2-5 मिनिटात हा होईल. हा मलाच. हो बरं. चालेल. हो हो हो. हा हॅलो. हा हा हॅलो. हा हा चालेल. तर ठीक आहे, तर मी विचारात गुरुचरित्राच्या याच्यावरती एक लिहिलं होतं, ते तुम्ही जरा बघून सांगा बरोबर आहे हो का. हो, ते मी म्हटलं ना उद्या बोलूया म्हणून आपण हा. त्याच्यामध्ये. नाही नाही, हो हम्म. का, बरोबर बरोबर. ते मी म्हटलं होतं, मला वाटतं उद्या बोलूया. लीनाने विचारलं हा होतं ते त्याच्यावर त्या तुम्ही तिने लिहिलं. ब्रह्मविद्या, हा हो हो त्याच्यावरती मी पुढे थोडस लिहिलं थोडंसं होतं. लिहिलं, वाचलं मी ते. पण तोच आता हे ओके काय आहे ओके. ना, ठीक. हे सगळे विषय आहेत ना, हम्म. हे चर्चेचे विषय आहेत. म्हणजे असं यस नो टाईप हो उत्तर हो, नाही देता येत त्याच्यावरती असं. नाही आहेत, खरं आहे खरं. हो चालेल. चालेल हं, चालेल. चला जय मग गुरु. उद्या तो आपण याचा धडा घेऊया सर, पुढचा रामाचा हो लेसन. हो नमस्ते आपण वनगमन. नमस्ते हा, वनगमन. रामस्य वनगमनम. चालेल चालेल. हा ठीक आहे. हो चला जय गुरु. ओके. जय गुरु जय 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 गुरु. गुरु, जय गुरु, जय गुरु.